नमस्कार मित्रांनो. भारताच्या राजकीय इतिहासात दोन सभा अशा झाल्यात की ज्यांनी सर्व विक्रम मोडून काढले. एक तामिळनाडूतली आणि दुसरी महाराष्ट्रात. पण खरा विक्रम कोणी केला? मोठी सभा कोणाची झाली? होय होय मंडळी, चर्चा रंगले. तामिळ सुपरस्टार थलपती विजयच्या मदुराईतील मेळाव्याची की महाराष्ट्राच्या भूमीवर जनतेचा लढा लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन सभेची. मित्रांनो, एकीकडे लाखोंच्या गर्दीने थरथरलेला विजयचा करिश्मा आणि दुसरीकडे जीवाची बाजी लावून समाजाच्या हक्कासाठी उभा ठाकलेले आपले संघर्ष होता जरांगे पाटील. दोघंही वेगवेगळे, पण दोघांचं ध्येय मात्र एकच, जनतेचा विश्वास जिंकणं. थलपती विजय हे केवळ अभिनेते नाहीत, तर लाखो हृदयांचे नायक आहेत. तामिळनाडूत त्यांनी प्रचंड मोठी गर्दी खेचून दाखवली. तमिळक विजय कागजम या पक्षातून तो म्हणतो, अन्यायाविरुद्ध लढणार, बेरोजगारी, शिक्षण, समानता यासाठी झटणार. त्याचा करिश्मा लोकांना वेड लावतोय, त्याचा आवाज युवकांना प्रेरित करतोय. तर महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील हे नाव म्हणजे संघर्ष, त्याग आणि जिद्द यांचं प्रतीक आहे. अंतर्वली सराटीत 14 ऑक्टोबर 2023 रोजी इतिहासाची सर्वात मोठी सभा त्यांनी घेतली. पोलीस, मीडिया सगळ्यांनी अंदाज बांधला किमान 1 कोटी जनता एवढी गर्दी की मुंगीही शिरली नाही. रस्ते, महामार्ग, गावोगावून आलेली माणसं फक्त एकच आवाज घेऊन आरक्षण हक्काचं आहे, मिळालंच पाहिजे. विजयकडे स्टारडम आहे, पडद्यावरची करिश्माई चमक आहे, पण जरांगेकडं आहे लोकांचा विश्वास, लोकांच्या डोळ्यातलं अश्रू आणि छत्रपती शिवरायांचं प्रेरणादायी गनिमी युद्धाचं बल. एक स्टारडमवर उभा आहे तर दुसरा आपल्या रक्तानं आणि घामानं लढतोय. मित्रांनो, या दोन्ही सभा जरी वेगळ्या असल्या तरी संदेश मात्र एकच आहे. जनता एकवटली की इतिहास घडतो. विजयाची गर्दी मतदानात रूपांतरित होईल की नाही, की फक्त इतिहासाच्या पानावर थांबेल हे काही सांगता येत नाही. आणि जरांगे पाटलांच्या सभेला जमलेली गर्दी खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल का? हे उत्तर काळ देईल. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, जनतेचा विश्वास, जनतेचं प्रेम आणि जनतेचा आवाज याला इतिहासात स्थान मिळतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून तुमचा अभिप्राय नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून अपडेट राहा. धन्यवाद.